वेट लॉस करण्यासाठी आणि डायबिटीज फ्रेंडली अशी एक ऑफिस लंच बॉक्स सीरीज आपण सुरू केलेली आहे. आज या सीरीजचा आपण भाग 5वा बघतो आहे. या सीरीजचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 4ही भाग चॅनलला अपलोड झालेले आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. अजूनही बऱ्याचशा वेट लॉस रेसिपी पुढे चॅनलवर येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कुठलीही रेसिपी मिस होणार नाही. चला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप पाणी पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. अगदी छोटा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे. पाण्याला छान खदखदून उकळी यायला लागली, की यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. म्हणजे जेवढं पाणी घेतलेलं होतं तेवढंच पीठ घालायचं आहे. पीठ पाण्यामध्ये छान मिसळून घ्यायचं. बघा इथे पीठ छान मिसळून झाल्यानंतर मी लगेच गॅस बंद केलेला आहे. फार वेळ याला शिजवायचं नाही आहे. फक्त याची गरम पाण्यामध्ये एक उकळ काढायची आहे आणि झाकून याला 5-1 मिनिटासाठी असं सोडायचं आहे. यामुळे ज्वारीची जी भाकरी आहे ना, ती अगदी गव्हाच्या चपातीसारखी मऊ लुसलुशीत होते. आता यामध्ये त्याच कपनी मोजून अर्धा कप मी दुधी भोपळा घालते आहे. तुम्हाला काकडी घालायची असेल ना, तर तीही तुम्ही घालू शकता. पाणी पिळून घ्यायचं आणि नंतर घालायची आहे. नाहीतर भाकरीचं पीठ जे आहे ना, ते खूप सैलसर होऊ शकतं. त्याची भाकरी लाटता येणार नाही. आणि दुधी भोपळासुद्धा किसल्यानंतर चाखून बघायचा. कडू असेल तर वापरू नका. त्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. बरेच वेळा दुधी भोपळा कडू असू शकतो. तर बघा याचा डो मी तयार केलेला आहे. आता याला झाकून काही वेळासाठी असंच सोडूया. आता इथे आपल्याला हाय प्रोटीन एक कोशिंबीर बनवायची आहे. त्यासाठी ऑलिव्ह ऑइल गरम झालं, की मोहरी, जिरे घालायचं. छान तडतडायला लागलं, की कढीपत्ता घालायचा. सोबतच 2 सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या, लसूण आल्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला लसूण घालू शकता. प्रोटीनसाठी इथे मी रात्रभर भिजत घातलेली बिना सालीची मुगाची डाळ वापरते आहे. सालीची मुगाची डाळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे. यामध्ये थोडी हळद घालते आहे. थोडं धनेपूड घालायचं आणि छान अजून एकदा परतून घ्यायचं. तर इथे मी अगदी मंद आचेवर 5-1 मिनिटासाठी ही डाळ शिजवून घेतली. मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. तशी ही रात्रभर भिजत घातलेली होती. त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही. सोबतच यामध्ये मी चिरलेला कांदाही परतून घेते आहे. हे छान सर्व शिजल्यानंतर गार झालं, की यामध्ये दही घालायचं. गरम असताना घालायचं नाही, नाहीतर दही फुटू शकतं, टेक्स्चरही खराब होतं आणि चवही बिघडते. आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा, चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोशिंबीर इथे तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. यानंतर भाजीमध्ये आपण बनवूया अंबाडीची भाजी. जे 10 सुपरफूड सांगण्यात आलेले आहे, त्यामध्ये अंबाडीच्या भाजीचा समावेश सुद्धा आहे. कारण यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. तेल गरम झालं की जिरे घालायचं, बारीक चिरलेला लसूण घालायचं, 2 मोठ्या आकाराचे कांदे जाडसर चिरून घालायचे आणि या भाजीला सुकलेल्या लाल मिरच्या अशा तोडून जर घातल्या ना, तर चवीला छान लागतात. आणि प्रोटीनसाठी इथे मी रात्रभर भिजत घातलेली जवळपास 1 टेबलस्पून एवढी चना डाळ घालते आहे. तुम्ही मुगाची बिना सालीची डाळ रात्रभर भिजत घालून तीही घालू शकता. झाकून ठेवायचं. डाळ छान शिजल्या गेली पाहिजे आणि मध्ये-मध्ये परतत राहायचं आहे. इथे मी पाणी अजिबात घातलेलं नाही. पण तुम्ही अगदी थोडं पाणी घालून सुद्धा शिजवून घेऊ शकता. यामध्ये आता बारीक चिरलेली, स्वच्छ धुवून घेतलेली अंबाडीची पानं घालायची आहेत. देठ वापरायची नाही, फक्त पानं वापरायची. थोडी चिरून घ्यायची आणि छान याबरोबर परतून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला प्रोटीनसाठी ना वेगळं असं प्रोटीन पावडर खाण्याची गरज नाही. भाजीमध्ये किंवा भाकरी जी बनवतो त्यामध्ये सुद्धा आपण प्रोटीन घालून बनवू शकतो. कोशिंबीरमध्ये सुद्धा बघितलं ना तुम्ही, आपण प्रोटीन घातलेलं होतं. बघा वेट लॉस करण्यासाठी फार काही तुम्हाला प्लॅनिंग करण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. साधी सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. जेवणामध्ये फायबरचं प्रमाण जास्तीत जास्त घ्या. नुसतं 2-3 काकड्या जरी चिरल्या, त्यावर मीठ घालायचं आणि मस्त तसेच खाऊन घ्यायचे आणि नंतर जेवण करायचं. म्हणजे फायबर जास्त घ्याल ना, तर तुम्हाला आपसुकच जेवण कमी जाईल, वजन कमी होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त घ्यायचं. जास्त घ्यायचं म्हणजे काय? तर पर केजी तुम्हाला 1 ग्रॅम घ्यायचं आहे. तुमचं वजन 50 किलो असेल, तर तुम्हाला डेली 50 ग्रॅम एवढं प्रोटीन घ्यायलाच लागेल. आता प्रोटीनसाठी सुद्धा वेगळं काही असं बनवून खाण्याची गरज नाही आहे किंवा प्रोटीन पावडर घेण्याची गरज नाही. पॅकिंगमधलं प्रोटीन पावडर अजिबात घेऊ नका. ते खूप हानिकारक असतं. त्यापेक्षा आपल्या पारंपरिक पदार्थामधूनच आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं. जसं आता इथे मी कोशिंबीरमध्ये मुगाची डाळ घातलेली होती, तर तिथून आपल्याला जवळपास 5 ते 6 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळूनच जातं आणि भाजीमध्ये सुद्धा चणा डाळ घातलेली आहे. तिथून सुद्धा आपल्याला 5 ते 6 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळून जातं. असं करून दिवसभरातून जे आपण डाएट घेतो, सकाळी जर तुम्ही प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट केलेला असेल, तिथून सुद्धा तुम्हाला प्रोटीन मिळेल. त्याचबरोबर तुम्ही एक बॉइल्ड एग घेऊ शकता किंवा भूक लागलेली असेल मध्ये, तर एग व्हाईट घेऊ शकता. तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, तर होल एग जास्त घेऊ नका. फक्त एग घेऊ शकता. बाकी तुम्हाला एग व्हाईट घ्यायची आहे. त्यामध्ये पूर्णपणे प्रोटीन असतं, फॅट नसतं. तर तुमचं वेट लॉस करण्यासाठी फार हेल्प होईल. तर तुम्ही असं करू शकता. तर तिथून सुद्धा तुम्हाला भरपूर
भरपूर प्रोटीन मिळू शकतं. म्हणजे दिवसभरातून तुम्ही जोही डाएट घेता त्यामधूनच तुम्हाला प्रोटीन इंटेक पूर्ण करता येईल. रात्रीच्या वेळी तुम्ही खिचडी बनवत असाल, तर त्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त घाला, भाज्यांचं प्रमाण जास्त घाला. जेणेकरून तुम्ही तुमचा जो डेली इंटेक आहे, समजा 50 किलो वजन असेल, तर 50 ग्रॅम जो प्रोटीनचा इंटेक आहे, तो तुम्ही कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीनेच वेट लॉस करायचा असतो. फार काही मोठं रॉकेट सायन्स नसतं वेट लॉस करणं म्हणजे. पण तुम्हाला काही बेसिक टिप्स लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे, ज्या डाएट प्लॅन आणि व्यायामापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची, पहिल्या महिन्यामध्ये तुमचं 5 किलोपेक्षाही जास्त वजन झपाट्याने कमी होईल. कुणाचं 5 होईल, कुणाचं 5 पेक्षा जास्तही होऊ शकतं. कारण पहिल्या महिन्यामध्ये फॅट लॉस होत नसतो, तर आपल्या शरीरामध्ये जे पाणी साठलेलं असतं ना, ज्याला वॉटर रिटेन्शन म्हटलं जातं, ते पाणी शरीराच्या बाहेर फेकलं जातं, बॉडी डिटॉक्सिफाय होते आणि म्हणून ते वजन कमी होतं. तर त्यामुळे आपलं वजन जे आहे ना, ते काट्यावर झपाट्याने कमी झालेलं आपल्याला दिसतं. पण दुसऱ्या महिन्यामध्ये ही प्रोसेस खूप स्लो होऊन जाते. कारण ॲक्चुअल फॅट लॉसची जी प्रोसेस असते ना, ती दुसऱ्या महिन्यापासून स्टार्ट होते आणि फॅटचं जे वजन असतं ते ग्रॅममध्ये असतं. त्यामुळे हे वजन आपल्याला काट्यावर दिसत नाही आणि मसल बिल्ड व्हायला लागतात. मसलचं हे वेट हेवी असतं. त्यामुळे काट्यावर वजन आपल्याला जेवढंचं तेवढंच दिसतं. पण बॉडी तुम्हाला टोन झालेली दिसेल. त्यामुळे मोजायचं असेल ना, तर इंचेस मोजा. काट्यावर वजन मोजू नका. बरेच जण डिमोटिवेट होऊन दुसऱ्या महिन्यामध्येच डाएट प्लॅन सोडून देतात. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. वेट लॉस होण्याची जी प्रोसेस असते ना, ती स्लो असते पण परमनंट असते. मी शेअर केलेले हे कॉम्बिनेशन ट्राय करत राहा. नक्कीच तुमचा वेट लॉस होईल. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.